हा ब्लाऊजला फिटिंग बघा किती छान आणि सुंदर परफेक्ट जिथल्या तिथे बसलेला आहे हा ब्लाऊज. तर या ब्लाऊजची कटिंग मी या आधीचा व्हिडिओ म्हणजे परवा दिवशीच अपलोड केलेला आहे. बघितलं नसेल तर नक्की बघा. आज आपण स्टिचिंग बघणार आहोत, अशी परफेक्ट कशी करायची ते. बिना अस्तरचा ब्लाऊज आहे तर सर्वात प्रथम मी बाह्यांना बॉटमला टिप मारून घेतले पाव इंचाची, अर्धा इंचाची, आणि त्यानंतर आपल्याला हातशिलाईची पट्टी दुमडून घ्यायची 1 इंच, जे की आपण कटिंगमध्ये 1.5 इंच ठेवलेलं असतं खालच्या साईडला, ते मी इथे बरोबर कापड घेतलेलं आहे. अशा पद्धतीने हातशिलाईची पट्टी तयार करायची. त्यानंतर दुसऱ्या बाहीचं पण अशी स्टिप मारून घेऊयात. 1 इंचाची बरोबर फोल्ड करून घ्यायची पट्टी आणि टिप मारायची. आता या दोन्ही बाह्या तयार झालेल्या आहेत. आपल्या पाठीमागच्या भागाला टक्स मारून घ्यायचं आहे. बरोबर अर्धा इंचाचा टक्स मारायचा आहे. आपण 1 इंच मार्जिन सोडलेलं आहे. मार्जिन म्हणजे कापड सोडलेलं आहे 1 इंचाचा आपण कटिंगच्या वेळी. या ब्लाऊजची कटिंगचा व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसेल तर नक्की बघा. अगदी परफेक्ट कटिंग आहे. तुम्ही व्हिडिओच्या सुरुवातीला अंगात घातलेला बघितलाच ब्लाऊज किती सुंदर बसला आहे अंगामध्ये. तर कटिंगसुद्धा परफेक्ट असायला पाहिजे आणि स्टिचिंग पण परफेक्ट कशी करायची हे मी तुम्हाला दाखवते आता. तर कटिंगचा व्हिडिओ नक्की बघा. तर आपल्याला पाठीला पट्टी लावायची आहे हातशिलाईची, त्यासाठी मी तयार करते. 2.5 इंचाची पट्टी आहे ही. उरलेल्या कापडामध्येच काढून घ्यायच्या या पट्ट्या, आपल्याला जेवढ्या लागतात तेवढ्या कमरेला. कारण बिना अस्तरचा ब्लाऊज आहे तर हातशिलाई करायला लागणार आहे पाठीमागच्या पाठी भागाला. अस्तरचा ब्लाऊज असेल तेव्हा मी हातशिलाई घालत नाही, हातशिलाईची पट्टी लावत नाही. बिना अस्तरच्या ब्लाऊजला लावावीच लागते. तर अशा पद्धतीने मी पट्ट्या जोडून एकच पट्टी तयार करणार आहे. तर बऱ्याच कमेंट्स अशा येतात की ताई पुढचा मागचा भागाची उंची कमी होते, पुढून शोल्डर उतरते. तर तुम्ही या ब्लाऊजची कटिंग जर बघितलीत ना व्हिडिओ कटिंगचा, तर त्या सर्व समस्या तुमच्या दूर होतील. का तुमचे काय चुकी होती म्हणून तुमचा ब्लाऊज पुढे झुकतो किंवा ब्लाऊज अंगात घातल्यानंतर शोल्डरवरून जी टीप असते शोल्डरची ती पुढच्या साईडला झुकलेली असते किंवा पुढे आलेली असते, उतरलेली असते. अशा वेळी कटिंगमध्ये काय चुका होतात हे मी त्या कटिंगमध्ये पूर्ण दाखवलेलं आहे. कटिंग ती पूर्ण मन लावून बघा, स्किप करू नका, तरच तुम्हाला परफेक्ट कटिंग जमणार आहे. तुमचा ब्लाऊज कधीच पुढच्या साईडने झुकणार नाही. त्यामध्ये कटोरीमध्ये काय बदल केले पाहिजेत हे सगळं मी पूर्ण सविस्तर माहिती दिलेली आहे कटिंगच्या व्हिडिओमध्ये. तर नक्की बघा, म्हणजे तुमचाही ब्लाऊज इतकाच परफेक्ट बसेल अंगामध्ये. कस्टमरच्या किंवा स्वतःचा शिवून बघा, आणि स्वतःचा व्यवस्थित बसला तर तुम्ही कस्टमरचा ब्लाऊजसुद्धा अचूकपणे अशाच पद्धतीने शिवाल, याची मी 100% गॅरंटी देते. तर पाठीमागचा भाग आपला तयार झालेला आहे. आणि आपल्या चॅनलवर आज जे नवीन जॉईन झालेत त्यांचं सर्वांचं स्वागत आहे चॅनलवर आपल्या. आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा नवीन आला असाल तर, कारण आपल्या चॅनलवर असे छान छान व्हिडिओ असतात. अगदी परफेक्ट कटिंग कशी करायची ब्लाऊजची हे मी दाखवत असते. स्टिचिंग पण कशी करायची परफेक्ट हे पण दाखवत असते. आता काहींना वाटतं ब्लाऊज परफेक्ट येण्यासाठी कटिंग महत्त्वाची आहे, तर तसं नाही. कटिंग तर आहेच महत्त्वाची, पण स्टिचिंगसुद्धा तितकीच महत्त्वाची आहे. स्टिचिंग करताना आपल्याला कसे हात वळले पाहिजेत,
कुठे खेचला नाही पाहिजे ब्लाऊज किंवा कापड, कुठे न खेचता लावायचं, कुठे खेचून लावायचं, या सगळ्याची माहिती असणं गरजेचं आहे. तर इथं मी आता ही कटोरी जोडते. तर कटोरी तुम्ही वरून सुरुवात करा जोडायला किंवा खालून सुरुवात करा, कुठेच कमी पडणार नाही कटोरी जोडायला. कारण आपण कटिंगमध्ये तशी कटोरीची कटिंग ॲडजस्ट केलेली असते, त्यामुळं कटोरी अजिबात कमी पडणार नाही. आणि तुम्ही जर लक्ष दिलं असेल तर बघा, अजिबात मी न खेचता कटोरी लावलेली आहे आणि कुठेही मला अपुरी पडली नाही कटोरी किंवा जास्तसुद्धा झालेली नाही. तर तुम्हीसुद्धा अशाच पद्धतीने कटोरी न खेचता जोडायची आहे. तर अशा पद्धतीने आपल्या दोन्ही पार्टला कटोरी जोडून झालेली आहे. त्यानंतर आपल्याला नख ओढून घ्यायचं आहे टिपवर आणि राऊंड बरोबर आला का ते मोजायचं आहे. तर माझा परफेक्ट राऊंड बसलेला आहे. राऊंड म्हणजे छातीच्या खाली जी ही टीप आलेली आहे आपली क्रॉसपट्टीची, त्या टीपपर्यंत जे अंतर आहे त्याला राऊंड म्हणतात. ते माप बरोबर आपण अंगावर घेतलं असेल तर अंगावरच्या मापाबरोबर झालेला असायला पाहिजे. आणि क्रॉसपट्टी लावण्याची ही माझी वेगळी पद्धत आहे. तर या पद्धतीने मी एकच पदर क्रॉसपट्टीचा जोडून घेतलेला आहे. मी नेहमी डबल क्रॉसपट्टी लावत असते. तुम्ही पण नेहमी डबल क्रॉसपट्टी लावत जा, म्हणजे भक्कमपणा राहतो ब्लाऊजला. तर अशा पद्धतीने मी दुसरा पार्ट म्हणजे दुसरी बाजू क्रॉसपट्टीची जोडण्यासाठी मध्ये पूर्ण फोल्ड करून ब्लाऊज टाकलेला आहे आणि जोडून घेतलेले. अशा केल्याने आतूनसुद्धा ब्लाऊज सुलटा असल्यासारखा दिसतो, म्हणजे टीप कुठेही बाहेर दिसत नाही क्रॉसपट्टीची. आणि एक्स्ट्रा जे आपण ठेवलेलं असतं 2.5 इंच क्रॉसपट्टीला, ते उरलेली क्रॉसपट्टी कट करून टाकायची. तर आता एक कमेंट मला अशी पण आली होती क्रॉसपट्टी काढताना म्हणजे कटिंगच्या व्हिडिओला, की ताई आपण पाठीमागच्या भागाला किंवा सगळीकडे शिलाई मार्जिन 1.5 इंच दिलेलं असतं, तर क्रॉसपट्टीच्या वेळी शिलाई मार्जिन 2.5 इंच मी देते. तर ते 2.5 इंच का, 1 इंच जास्त का घ्यायचं? तर आपल्याला क्रॉसपट्टी कमी पडू नये म्हणून. आता जर जास्त झाली तर या पद्धतीने आपण कट करू शकतो. बघा, फिटिंगच्या साईडला ही जी कट करते ती जास्त झाली तर ती कट करू शकतो. पण इथेच जर आपल्याला कमी पडली तर मग गोंधळ होतो, कुटाणा होतो, परत आपल्याला जोड द्या आणि मग क्रॉसपट्टी जोडा. असं होण्यापेक्षा 1 इंच एक्स्ट्रा मार्जिन दिलेलं असतं, बाकी कुठलाच हेतू नाही 2.5 इंच मार्जिन ठेवण्याचा. आता आपल्याला इथे हुक आहे पट्टी जोडून घ्यायचे. तर ही सुरुवातीला मी हुकची पट्टी लावते. हुक पट्टी लावताना आपल्याला ब्लाऊज सुलटा ठेवायचा आहे आणि पट्टी वरच्या साईडला ठेवून टीप मारून घ्यायची आहे. नंतर आपल्याला पट्टी बाहेरच्या साईडला ढकलून शिलाई मार्जिन पण त्यावर ढकलायचं आहे आणि अशी दाबटीप टाकायची आहे. आता खालच्या साईडला 1/2 इंच एक्स्ट्रा का ठेवली पट्टी, तर आपण खालून क्रॉसपट्टी म्हणजे क्रॉसपट्टीच्या बॉटमला पॅक केलेली आहे क्रॉसपट्टी, म्हणून आपल्याला 1/2 इंच मार्जिन ठेवून ते फोल्ड करून पूर्ण पट्टी अशी उलट्या साईडला फोल्ड करून घ्यायची. ही झाली हुक पट्टी. आता आपल्याला लूक पट्टी तयार करायची. तर ती कशी करायची तयार बघा. मी पट्टी खाली ठेवली आणि ब्लाऊज सुलटा वरून ठेवला आहे आणि बघा क्रॉसपट्टीच्या खाली एक्स्ट्रा मी पट्टी ठेवलेली आहे आणि टीप मारलेली आहे. त्यानंतर आपल्याला दाबटीप टाकते वेळी शिलाई मार्जिन जे टीपच्या बाहेरचं आहे ते पट्टीकडे ढकलून दाबटीप टाकून घ्यायचे. शिवाय आपण 1/2 इंच जे फोल्ड केलेलं आहे खाली एक्स्ट्रा ठेवले ते फोल्ड करून घ्यायचे. नंतर पट्टीच्या दुसऱ्या बाजूने आपल्याला 1/2 इंचाची टीप मारून घ्यायची फोल्ड करून पट्टी, आणि ती टीप पूर्ण आपण अगोदर जी पट्टी मारली टीप मारली जोडायला त्या टीप बरोबर आणून कडेने टीप मारून घ्यायचे. आणि जर तुम्ही दोऱ्यांचे जर लूक करणार असाल हातावर तर तुम्ही समोरच्या साईडला टीप मारून पॅक करून घेतली पट्टी तरी चालू शकतं. पण मी मशीनवरच व्ही आकारामध्ये आय करत असते हुक बसवायचे, त्यामुळे कडेला टीप मारून घेतलेली आहे आणि ब्लाऊजच्या साईडची पट्टीचा भाग मी ओपन ठेवला आहे आणि त्यानंतर व्ही आकारामध्ये अशी मशीन वळवत वळवत मी हे आय करत असते ब्लाऊजचे. काही जणी म्हणतात हे टिकत नाहीत, तर
खूप टिकतात. ब्लाऊज फाटेपर्यंत हे आय टिकतात. कारण आपण काय करत असतो, प्रत्येक व्ही आकाराच्या स्टार्टिंगला आणि एंडिंगला मशीन मागे पुढे करून पॅक केलेला असतो तो व्ही आकाराचा जी टीप असते ती पॅक केलेली असते. त्यानंतर आपल्याला उंची बघून घ्यायची आहे हुकाय पट्टीची. तर इथे हुकाची पट्टी थोडीशी एक्स्ट्रा झालेली आहे. ती होतेच, कारण थोडं कटोरी आपली क्रॉसमध्ये असते, त्यामुळे थोडासा ब्लाऊज ताणला जातो, त्यामुळे ती उंची आपली वाढते. पण आता उंची वाढल्यानंतर आपण कट जे केले त्यानंतर अशी गळ्याची उंची दोन्ही पार्टची एकसारखी आहे का ते बघणं खूप आवश्यक आहे. नाहीतर मग काय होतं, जेव्हा आपण हा गळा एक्स्ट्रा झाला आहे, उंची वाढली पट्टीची म्हणून कट करतो, तेव्हा मग एका साईडनी शोल्डर उतरण्याची भीती असते. आता आपल्याला शोल्डर जोडण्या अगोदर फिटिंगची बाजू जी आहे ही ती दोन्ही पार्टची एकसारखी उंची आहे का ते चेक करायचं आहे आणि मगच आपल्याला शोल्डर जोडायची आहे. आता पुढच्या भागाची शोल्डर थोडीशी कमी आहे आणि पाठीमागच्या भागाची शोल्डर थोडीशी जास्त आहे रुंदी बघा. तर आपल्याला या पद्धतीनेच शोल्डर जोडायचे. गळ्याच्या साईडला एक्स्ट्रा कापड आलं तरी चालेल, पण शोल्डरला शोल्डर म्हणजे मुंड्याच्या साईडला बरोबर एकावर एक दोन्ही पार्ट ठेवायचे आणि जोडायचे. गळ्याच्या साईडला जादा कापड आलेलं आहे ते आपण गळा असा रुंद करून घेऊ शकतो कट करून. पण शोल्डरच्या बाजूने जर जास्त राहिलं आणि ती तुम्ही कापड कट केलं तर पाठीमागच्या भागाची शोल्डर कमी झाली असती, जी कटिंगच्या वेळी आपण एकसारखी कट केलेली आहे ती. तसं काही घडू नये म्हणून अशा पद्धतीने शोल्डर जोडायचे. आता आपल्याला गळ्यासाठी पट्ट्या काढायच्या आहेत, त्या मी काढून घेते. अशा पद्धतीने क्रॉस पट्ट्या काढणार आहे मी, कारण पायपिंग करायची आहे. त्या पट्ट्या काढून घेतल्या, जोडून घेतल्या आणि पट्टी एकच तयार करून घेतली आणि कडेने टीप मारून घेतलेली आहे. आता यावर जर तुम्हाला सविस्तर व्हिडिओ पायपिंगचा हवा असेल तर नक्की कमेंट करा. नेक्स्ट व्हिडिओ आपण पायपिंगचा तुमच्यासाठी मी एडिट करून बनवून टाकेन. तर तुमच्यासाठी एवढा त्रास घ्यायला मला काहीच अडचण नाही, कारण तुम्ही जर माझ्या चॅनलवर एवढा सपोर्ट करताय आणि कमेंट्स करून मला प्रोत्साहित करताय व्हिडिओ बनवण्यासाठी नवीन, त्यासाठी तुमच्यासाठी काय पण यासाठी मी तुम्हाला पायपिंगचा सुद्धा व्हिडिओ शेअर करेन. पुढचा व्हिडिओ पायपिंगचा असेल तर नक्की कमेंट करा. आता इथे बाही जोडण्यासाठी मी शोल्डरवर बरोबर बाहीचा मध्य ठेवून बाही मापून घेतलेली आहे. कमी तर पडणार नाहीच, तरी पण खात्री केलेली चांगली म्हणून मापून घेतले आणि मग नंतर आपल्याला सुरुवात करायची बाही जोडण्यासाठी. आता इथे सुद्धा अजिबात बाही खेचायची नाही आणि खालचा पार्टसुद्धा खेचायचा नाही. त्यासाठी तुमची बाहीची कटिंगसुद्धा परफेक्ट असणं गरजेचं आहे. तर बाहीची कटिंग पण जमत नसेल, तुम्हाला काय अडथळे येत असतील कटिंगला, तर नक्की माझ्या पेजवर याच बाहीची कटिंगसुद्धा मी टाकलेला आहे व्हिडिओ, तो तुम्ही बघू शकता. एक 3-4 दिवस झाले असतील त्या व्हिडिओला. तुम्ही पाठीमागे जाऊन किंवा चॅनलला भेट द्या आणि मग मला पूर्ण माझ्या चॅनलवरचे व्हिडिओ बघा. तुमच्या फायद्याचेच ते व्हिडिओ असणार आहेत. तर त्यासाठी तुम्ही चॅनल सबस्क्राईब करणं गरजेचं आहे. आणि चुकून जर चॅनल सबस्क्राईब करायला विसरला असाल व्हिडिओ बघता तर आपल्या चॅनलचं नाव गीता फॅशन आहे. तुम्ही यूट्यूबला सर्च केलं की लगेचच माझा व्हिडिओ तुम्हाला माझा चॅनल ओपन होईल. आपल्या चॅनलचं नाव परत एकदा सांगते, गीता फॅशन एवढंच नाव आहे, छोटंसं आहे. पटकन सर्च करा आणि पूर्ण सगळे जे व्हिडिओ आहेत त्या व्हिडिओंचा आस्वाद घ्या. तुमच्या फायद्याचेच ते व्हिडिओ असणार आहेत. अशा पद्धतीने पूर्ण ब्लाऊज तयार झालेला आहे. बघा किती छान आणि सुंदर बसलेला आहे अंगात. तर असाच तुम्ही पण ट्राय करा आणि तुमचा ब्लाऊज कसा आला हे मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, काळजी घ्या.